नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता रंगपंचमीनिमित्त सगळ्यांना गरजेच्या वस्तू ज्या लागतात त्या स्वानंदीने आणलेल्या असतात. समर आजी आता समोर बसलेल्या असताना स्वानंदी म्हणते, आजी मी एवढ्या महागड्या नाही पण गरजेच्या वस्तू सगळ्यांना घेऊन आलेत. तुम्ही एकदा चेक करून घ्या, जर एखादी गोष्ट राहिली असेल तर मला सांगा, मी पटकन घेऊन येईल. आजी म्हणते की बघितलं का पिंट्या, स्वानंदीनं मुख्य म्हणजे प्रत्येक गोष्ट विचार करून सगळी गोष्ट आनंदाने करते. आजी म्हणते, स्वानंदी महाग आणि स्वस्त काहीच नसतं, फक्त त्यामागची भावना महत्त्वाची असते. आता आजी म्हणते की पिंट्या, दरवर्षी आपण आपल्या स्टाफला 50 वस्तू भेट वस्तू म्हणून त्या गिफ्ट देतो आणि आपल्या स्टाफला कशाची गरज आहे ते सगळं ठरवून तिने स्वानंदीने ह्या वस्तू आणल्या तसे आजी बोलते. आता इकडे सरपोतदारांच्या घरीसुद्धा रोहन आणि आदिराणी छानपैकी कलर खेळायला खूप सुंदर कलर आणलेले असतात. सुस्मिता ते कलर बघून म्हणते, खरंच खूप सुंदर कलर आहे, पण मला हा कलर लावू नको बरं का. रोहन म्हणतो, मी तुला आता हाच कलर लावणार आहे. आदिरा म्हणते की हे बघ, आपल्याला ना अगदी युनिक कलर मिळालेत आणि त्यानंतर आता आपण रंगपंचमीच्या दिवशी सगळ्यांनी सेम कपडे घालायचे बरं का. आणि आदिराने आता सुस्मितासाठी टॉप कपडे आणलेले असतात, ते दाखवता सुस्मिता खुश होते. आणि तेवढ्यात आता मंदाकिनी तिथे येते. ते कलर ते कपडे बघून आता मंदाकिनी म्हणते की झालं, पुन्हा पैसे मी उडवले ना. अरे तुम्हाला आपल्या घरात या पैशाची किंमत आहे की नाही. आता आदिरा पुन्हा डोक्याला हात लावते. आता रोहन म्हणतो, आई अगं असं काय करतेस, आज सण आहे ना. तर मंदाकिनी म्हणते, काल नव्हता का सण. आणि इकडे आता आदिरा म्हणते की आई प्लीज मी सॉरी मागते कालच्या झाल्या प्रकारामुळे, पण आपण कालच्या सगळ्या गोष्टी विसरून पुन्हा नव्या रूपाने पुढे जाऊयात ना. आदिरा म्हणते की आता सण आहे तो आपण छान सेलिब्रेट करूयात ना. आदिरा म्हणते की बाय द वे सुस्मिता, आमच्या घरी या सणाच्या दिवशी पिंट्या आमच्या स्टाफसाठी एक सुंदरसा इव्हेंट ऑर्गनाईज करतो. आता मंदाकिनी म्हणते की एक काम कर आदिरा, तुझ्या गळ्यामध्ये एक मोठा बोर्ड लटकव, त्यामुळे तुझ्या कायम लक्षात राहील की तू आदिरा सरपोतदार आहे म्हणून. आता तू आदिरा राजवाडे राहिलेली नाही असे मंदाकिनी सांगते. सरपोतदारांसारखं अंथरून पांघरून पाय पसरायला शिका असे मंदाकिनी आदिराला बोलते. मंदाकिनी म्हणते की असं नाही, आला पैसा की केला खर्च म्हणून. मंदाकिनी म्हणते, पैशाची काटकसर करायला तुम्हाला कधी जमणार आहे काय माहिती. पुन्हा आदिरा आता मंदाकिनीला समजावते. आदिरा म्हणते, तुम्ही काळजी नका करू, आजपासून दिवाळी पाडवा सगळे काही सण मी माझ्या पैशाने हँडल करेल. ओके मग तर झालं. आदिरा पुन्हा आता कालसाठी सॉरी बोलून मंदाकिनीची माफी मागते. आणि लगेच आता हळूच आदिरा ही मंदाकिनीच्या गालाला रंग लावून हॅपी रंगपंचमी असे म्हणत आतमध्ये निघून जाते. मंदाकिनी म्हणते, बघितलं का रोहन तुझी बायको. आता इकडे अंशुमन हा मोबाईल घेऊन बाहेर आता स्वतःचा सेल्फी काढत आता बाहेर येतो. त्याच वेळेस आता दरवाजात एक अतिशय सुंदर मुलगी एक पिशवी घेऊन येते. त्याच्या मोबाईलमध्ये अंशुमन त्या मुलीला बघताच आता अंशुमन खुश होतो आणि म्हणतो की हाय. तर लगेच ती मुलगी म्हणते की मी राजवाड्यांच्या जेवणाची ऑर्डर घेऊन आली. तर तेवढ्यात अंशुमन म्हणतो की अगं तुझं लग्नाचं वय झालंय आणि तू जेवणाची ऑर्डर घेतेस. तर तेवढ्यात पाठीमागून दुसरी एक बाई तिथे येते. आणि आता ती मुलगी म्हणते की व्हॉट डू यू मीन. आणि तेवढ्यात ती बाई पुढे येत म्हणते की अरे तू तर एकदम छोटासा मुलगा आहे, जा तू खेळायला बाहेर जा. आता अंशुमनचा इन्सल्ट होतो. आणि आता अंशुमन म्हणतो की फुकटात मदत करतोय ती घ्या, तशी मी कोणाची मदतही करत नाही. तर तेवढ्यात स्वानंदी पाठीमागून येते. आणि आता तेवढ्यात लगेच स्वानंदी त्यांना वेलकम करून त्यांचं स्वागत करून त्यांना आतमध्ये आणते. पटकन आता आजी समोर येते आणि सगळे आता तिथे आजीला बघून नमस्कार करतात. आजी म्हणते, स्वानंदी बघितलं का, कित्येक वर्ष प्रमिला ना कॅटरिंगचा बिझनेस करते. आता आजी स्वानंदीची ओळख करून देत म्हणते, ही पिंट्याची बायको बरं का, माझी नातसून. आता प्रमिला म्हणते की माझ्या मुलीसुद्धा आजी मला मदत करतात. आता ही शर्वरी मोठी आत्तावरी. आणि आता प्रमिला म्हणते की माझ्या मुलींसाठी आजी एखादं चांगलं स्थळं असतील तर बघा बरं का. आजी म्हणते की नक्की सांगू, तू काही काळजी करू नकोस. आणि प्रेमाने आणलेल्या पुरणपोळीचा एक घास आता प्रमिला आजीला भरवते, तर आजी स्वानंदीला. आणि आता तिच्या पुरणपोळीची चव खूप खमंग सुवास सुटून अतिशय सुंदर झालेली असते. स्वानंदी म्हणते की अशी पुरणपोळी तर मी कधी खाल्लीच नाही. पटकन आजी म्हणते, नारायण
नारायण, अरे ओटीचं सामान भरून घेऊन ये, ओटी भरायची. आणि आजीला नमस्कार करून दोघीही तेथून निघून जातात. आणि आता इकडे सरपोतदारांच्या घरी आदिरा, सुस्मिता, रोहन तिघेही आता रंग खेळत डान्स करू लागतात म्युझिकच्या आवाजावरती. आता सगळेजण भन्नाट डान्स करत असताना स्वानंदीचे बाबा त्यांची मजा बघत असतात. सुस्मिता आता स्वानंदीच्या बाबांना सुद्धा रंग लावते आणि आता गॉगल लावून मोठ्या प्रेमाने एकमेकांवरती रंगांच्या पिचकाऱ्या मारत आता सगळेजण डान्स करू लागतात. तर तेवढ्यात मंदाकिनी तिथे येते आणि म्हणते की अरे काय चाललंय हे. पहिल्यांदा सुस्मिता म्युझिक बंद कर. सुस्मिता आता म्युझिक बंद करते. आता मंदाकिनी म्हणते की हे काय आहे. मंदाकिनी स्वानंदीच्या बाबांना म्हणतात, तुम्ही सुद्धा लहान मुलांसारखं यांच्यात सामील झाला का. स्वानंदीचे बाबा म्हणतात, सुस्मिता तुझ्या आईला सांग, सण साजरे करायला लहान मुलं व्हावं लागत नाही. स्वानंदीचे बाबा म्हणतात, त्यासाठी आनंदाची वृत्ती असावी लागते. तुझ्या आईला सांग आजच्या दिवशी तरी तोंड बंद ठेव. आता आदिरा मंदाकिनीला समजावते आणि म्हणते की तुम्ही प्लीज एवढी चिडचिड करू नका ना, त्यामुळे तुमचाच मूड खराब होतो आणि त्यामुळे तुमचा बीपी देखील वाढतो, त्यामुळे तुमच्या तब्येतीसाठी हे खूप हानिकारक असल्याचे आदिरा बोलते. आदिरा म्हणते की बघा ना, आपण छान सेलिब्रेट करूया ना, सगळ्यांच्या चेहऱ्यावर कसा आनंद आहे आणि लग्नानंतरचा माझा पहिला रंगपंचमीचा सण आहे. आदिरा म्हणते की फक्त आज तुम्ही माझं एक दिवस ऐका, तुमचा सगळा ट्रेस बाजूला ठेवून आनंदात सहभागी व्हा. आणि आता रंगाची आता डिश घेऊन ताट घेऊन आता पटकन आदिरा मंदाकिनी समोर येते आणि म्हणते की आई आपण बाहेर जाऊन खेळूयात ना, म्हणजे इथे अस्वच्छता पण होणार नाही आणि तसंही तुम्ही अजून मला विशसुद्धा केलं नाही बघा ना. तर मंदाकिनी म्हणते हो हो विसरलेच मी आणि आलेच असे म्हणत मंदाकिनी बाहेर जाते. आता इकडे मस्तपैकी समर स्वानंदीने टेबल लावून आता 50 गिफ्ट आता टेबलवर ठेवलेले असतात आणि त्यांच्या सगळ्या स्टाफला बोलावलेलं असतं. आता समर सगळ्यांना गिफ्ट देणार असतो. आजी आता लग्नानंतरचे पहिले सण असल्यामुळे समर स्वानंदीला गिफ्ट द्यायला सांगते आणि प्रत्येकीला कुणाला साडी तर कुणाला पर्स देत स्वानंदी आता ती गिफ्ट वाटते. आणि आता आजी म्हणते की अरे सगळेजण गप्प का, चला खेळा आणि म्युझिक लावा. सगळेजण आता म्युझिकच्या तालावरती डान्स करून रंग खेळू लागतात. आणि आता मल्लिका, अंशुमन, अर्पिता सुद्धा तिथे येतात. तर सगळे स्टाफ मेंबर आता रंग खेळत असतात. आता इकडे सगळेजण डान्स करत असताना आता नलिमा मावशी पुन्हा आता तिथे येते. तर पटकन आता मल्लिका तिच्याकडे जाते आणि म्हणते की कशी आहेस ग. तर निलिमा म्हणते की अगं ही अजून इथेच का, मला वाटलं भांडणं होऊन गेली असेल घर सोडून. मल्लिका म्हणते नाही ना, तिलाच तर घालवायचंय आणि तू तुझ्या तोंडाला कुलूप लावून ठेव. निलिमा म्हणते की मी तोंडाला कुलूप लावेल ग, फक्त माझी पर्स ना तू जड कर. मल्लिका म्हणते त्यासाठी माझ्याकडे ना एक प्लान आहे आणि मी सांगते ना तेवढं फक्त कर. आणि आता मल्लिकाने भयानक प्लान निलिमाच्या कानात सांगितलेला असतो. तो प्लान ऐकून निलिमा तोंडाला हात लावते आणि इकडे आता मंदाकिनी हे काळा रंग घेऊन येत आता आदिराच्या गालाला लावत मंदाकिनी म्हणते की होळीच्या हार्दिक शुभेच्छा. ते बघताच आता आदिराला धक्का बसतो. रागावतच रोहन म्हणतो आई काय केलंयस ते, तुला ना चांगलं वागणं जमतच नाही, ती तुझ्यासाठी बरोबर चांगलं राहण्याचा प्रयत्न करते आणि तू काय करतेस. आणि आता रोहन म्हणतो की का केलंस तू आई असं. मंदाकिनी म्हणते की तू का चिडतोस माझ्यावरती. इकडे आता राजवाड्यांच्या घरात सगळेजण डान्स करत असतात आणि इकडे आता सगळेजण डान्स करत असताना समर म्हणतो की तुम्हाला त्यांच्याविषयी आपल्या स्टाफविषयी एवढं कसं माहिती. स्वानंदी म्हणते की अहो असं काय करताय, आमचं किचनमध्ये काम करण्याच्या वेळेस बोलणं होतं, प्रत्येकजण त्यांच्या मनातल्या त्यांच्या अडचणी सांगत असतो आणि बघा ना शेवटी आपली कोणीतरी काळजी घेतं, यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद महत्त्वाचा आणि किती आनंदात आहेत ते. तर लगेच आता समर म्हणतो की स्वानंदी मॅडम हा सगळा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर फक्त तुमच्यामुळे आलाय. स्वानंदी म्हणते मी काहीच नाही केलं. समर म्हणतो तुम्हाला नाही माहिती त्यांच्यासाठी तुम्ही काय केलंय. समर म्हणतो की आपल्या हाताखालच्या माणसांशी माणूस कसा वागतो यावरून तो माणूस कसा आहे हे ठरत असतो. आणि तेवढ्यात आता मल्लिकाने एक डाव राखलेला असतो आणि त्या डावाप्रमाणे प्लानप्रमाणे निलिमा आता काळा रंग घेऊन ताटामध्ये तो काळा रंग घेऊन येते आणि मल्लिकाने सांगितल्याप्रमाणे त्या काळ्या रंगाचं ताट आता भिरकावून सगळा काळा रंग आता सगळ्यांच्या अंगावर उडतो. ते बघताच आता स्वानंदी म्हणते की अरे बापरे, पण काळा रंग आला कुठून, मी तर काळा रंग आणलाच नव्हता. आणि त्याच वेळेस आता सगळ्यांचे चेहरे काळे झालेले असतात. तर आता स्वानंदीला रोहिणी फोन करते आणि म्हणते की स्वानंदी मॅडम तुम्ही मला आत्ता लगेच येऊन भेटता का, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. स्वानंदी म्हणते आत्ता, तर लगेच रोहिणी म्हणते हो. पटकन आता पाठीमागून अर्पिता आता स्वानंदीची ते बोलणे ऐकते. तर आता स्वानंदी रोहिणीचं सत्य ऐकताच आता रोहिणीकडे निघालेली असते आणि रोहिणी आता अंशुमनचे भयानक सत्य आणि निलिमाचा भयानक
संकट कारस्थानाचा डाव आता स्वानंदीला सांगून निलिमाचा खरा चेहरा स्वानंदी समोर आणून समर आणि आनंदला कशी एकत्र करणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.